जन्म गोड यासाठी या वैष्णवांची तुका म्हणे तुझ्या नामाचा महिमा तुझं प्रेम आहे क्षमा. तुका म्हणे आम्हाला जन्म गोड यासाठी जन्म गोड यासाठी नामाच्या बळाने जन्म गोड आहे. तर असा नामाचं महत्व, नामाचं किती महत्व आहे आणि नाम आपल्यासाठी कसं तारक आहे हे या अभंगात आपल्याला संत जनाबाई महाराज सांगतात. मग जनाबाई महाराज, आज ह्या जनाबाई महाराजाच्या जन्मभूमीत आपण आहोत. ही आपलं गाव गंगाखेड म्हणजे महाराजांची जन्मभूमी. किती पवित्र ठिकाण, गंगेचं गोदेचं काठ. नशीब आहे, भाग्यवान आहोत आपण, खरोखरच भाग्यवान आहोत की अशा संतांच्या जन्मस्थळी आपण राहतो आणि आपल्याला हा भक्तीचा महिमा बघायला मिळतो. तर या जनाबाईंचा थोडक्यात चरित्र बघू आपण की त्यांच्या आयुष्यात त्यांनी काय केलं. जनाबाई महाराजांनी त्यांच्या आयुष्यात काय केलं हे बघण्यासाठी आपण थोडासा इतिहास बघू की जनाबाई ह्या 5 वर्षाच्या असताना, आता त्यांचं थोडं जे चरित्र आहे त्याच्यात थोडा फरक आहे कुणाच्या थोड्या 2-3 ठिकाणचं वाचलं तर थोडंसं वेगळं आहे. कुठं 5च वर्षाच्या सांगितल्यात, त्या कुठं एकदम लहान होत्या 2 वर्षाचाच सांगितल्यात. पण 2 काय 5 काय, समजा आई वडिलांसोबत त्या पंढरपूरला गेल्या आणि त्या काळामध्ये पटकीसारखे आजार असायचे, आजारी पडून लोक मरायचे. आता माझ्या कळण्यात सुद्धा मला आठवते की पंढरपूरला साथीचे रोग असायचे यात्रेमध्ये आणि सगळ्यांना इंजेक्शन द्यायचे, नाही तर लोक खूप संडास उलटीने वगैरे मरायचे. अशामध्येच त्यांच्या आई वडिलांचा करून अंत तिथे झाला. आणि मग आता ह्या छकुल्या छोट्याशा जनाबाईचं काय करावं. मग गावातल्या मंडळींनी तिला महाद्वारामध्ये आणून ठेवलं. महाद्वारामध्ये बसल्या आणि मग नामदेव महाराज तिथं रोज पूजेसाठी, देवाचा नैवेद्य दाखवण्यासाठी पूजेसाठी यायचे. तेव्हा ते आले आणि लोकांनी सांगितलं की ही अशी मुलगी आहे, आई वडील नाहीत, आता ही पोरकी आहे, हिला कुठं ठेवायचं, बाबा तू घेऊन जा. आता नामदेव तसे विठ्ठलाचे असीम भक्त आणि प्रेमळ, त्यामुळे त्यांनी तिचा स्वीकार केला आणि आपल्या घरी घेऊन गेले. किती जण होते नामदेवाच्या घरी? 14 जण होते. 14 जण आणि ही 15वी जनाबाई. 14 जण म्हणजे सासू सुना, सासरा लेक, 4 मुलं 4 मुली